नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग सांगितलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। इथं मी पहिल्यांदा पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड पेपर आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे। फ्रंट आणि बॅकचा पार्ट दोन्ही आपण सोबतच कटिंग करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत। तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची जी काय असेल तुमची त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। ब्लाऊजची माझ्या उंची आहे तयार 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला आणि 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेला आहे, तर चॅनलला व्हिजिट करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल। आता इथे ह्या लाईनवर शोल्डरचं मार्किंग करायचं, तर शोल्डर इथे 5.25 इंच घेतलेले आहे। मागचा गळा डीप आहे त्यामुळे शोल्डरचं मार्किंग केल्यानंतर तिथून खाली आर्महोलचं मार्किंग करायचं, तर आर्महोल घेतलेला आहे 6 इंच, त्याचं सुद्धा मार्किंग केलं आणि ह्या 2 लाईन सरळ ड्रॉ करून घेतल्या। आता आर्महोलच्या लाईनवर छातीचं चौथ्या भागाचं मार्किंग करायचं, तर 40 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग होतो 10 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, ती इथे 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता। तर हे 12 इंचाचं मार्किंग झालं टोटल। खाली कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर कंबर इथं आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच, त्याच्या पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तुमची जे काही कमरेचं माप असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे आर्महोलचा आकार द्यायचा, तर मागचा आर्महोलचा आकार 1.25 इंचावरून दिलेला आहे आणि फ्रंटच्या आर्महोलचा आकार 1 इंचावरून दिलेला आहे। तर असे हे 2 मार्किंग करून घेतले क्रॉसमध्ये आणि हा जो 6 इंचाचा मुंड्याचा मार्किंग आहे त्याचा सेंटर पॉईंट काढला 3 इंच आणि इथून असा फ्रंटच्या मुंड्याचा आणि बॅकच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। फ्रंटच्या मुंड्याचा आकार किंचितसा आतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन केलेला आहे, त्यामुळे बॅकच्या साईडला फुगा येत नाही किंवा चुन्या पडत नाहीत, तर इथे अर्धा इंच डाऊन करून घेतलं। आता मी इथे फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं, तर वरती गळा रुंदी घेतली इथे 2.25 इंच, पुढचा गळा तयार आहे 7 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 7.5 इंचावर मार्किंग केलं। हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। बॉटमला सुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घेतली, तिथे तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। हा बॉक्स ड्रॉ केला आणि त्याच्यामध्ये गळ्याचा गोल आकार देऊन घेतला। इथे 6 इंचावर एक मार्किंग केलं गळ्याच्या तिथे वरून। इथे आता योकपट्टीचं मार्किंग करायचं, तर जी कमरेची बाजू आहे तिथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि जी हुकायची पट्टी आहे तिथे एक 2.5 इंचावर मार्किंग करायचं आणि एक 3 इंचावर मार्किंग करायचे। असे 2 मार्किंग करायचे। जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे ती लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आणि हुकायच्या पट्टीकडून जे 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून योकपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे आकार देऊन घेतला। आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करायचं, तिथे गळ्याच्या इथे मी 6 इंचावर मार्किंग केलं आहे। हा पुढचा मुंडा आहे तिथून 2.25 इंच आणि 2.5 इंच असे 2 मार्किंग केलेले आहेत आणि जी योकपट्टी आहे तिथे 6 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे। आता हे 3 पॉईंट कटोरीच्या आकारासाठी आपल्याला जोडून घ्यायचे आहे, तर 2.25 इंच किंवा 2.5 इंच ज्या कुठल्या आकारापासून हा पॉईंट जात असेल तर ते जोडून घ्यायचे आहेत 3 आकार। तर इथे 2.5 इंचचा पॉईंट मी जोडून घेतला आणि गळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा, तर सुंदर असा कटोरीचा आकार आपल्याला इथे मिळालेला आहे। तर खूप सोप्या पद्धतीने हे 40 साईजचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे ह्याचं आता कटिंग करून घ्यायचं आहे। तर बॅक आणि फ्रंट आपण सोबतच इथं कटिंग करतोय, त्याच्यासाठी पहिल्यांदा मागच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे मधला जो जॉईंट आहे तो कट करून घ्यायचा, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला 2 सेपरेट मिळतील। योकपट्टीचं कटिंग केलं, फ्रंटच्या मुंड्याचं कटिंग केलं, गळ्याचं कटिंग केलं आणि कटोरीचं कटिंग केलं, तर हा फ्रंट पार्ट आपल्याला मिळालेला आहे। आता बॅक पार्टमध्ये इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेते, तर मला बॅकची जी पट्टी तयार हवी आहे ती 3 इंच हवी आहे मागची पट्टी, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन ॲड केलं आणि 3.5 इंचावर इथे खालून मार्किंग केलं, तर वरून गळा आपला येतोय 11 इंचाचा। त्याच्यानंतर इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतली
आणि खाली बॉटमला 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. हा बॉक्स ड्रॉ करायचा आणि त्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा भरपूर डीप गळा आहे तरी पण शोल्डर उतरत नाही आणि ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला छान बसलेला आहे. या बॉक्समध्ये आता गळ्याचं मार्किंग करून घेतलं. गोल आकार दिलेला आहे गळ्याला. आता टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर बॅकच्या टक्ससाठी इथे 4 इंच आडवं घेतलेलं आहे. दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचचा टक्स येईल आणि उभं 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकता. गळ्याच्या खालीच टक्स घ्यायचा आहे, गळ्याच्या जास्त वरती टक्स घ्यायचा नाही आहे. इथं मार्किंग करून घेतलं. आता हे बॅक पार्टचं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. याचा गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलं. ची स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे त्याचा व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेला आहे, तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आता जी कटोरी आपण कटिंग केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं वाढून मार्जिन घ्यायचं असतं. त्याच्यामुळे कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची आहे. तर जी मेन कटोरी आहे ती मी आहे तशीच दुसऱ्या पेपरवर ठेवून घेतली आणि जसा कटोरीचा आकार आहे त्याप्रमाणे ड्रॉ करून घेतलं. कटोरीला आपल्याला टक्स येतो त्याच्यामुळे कटोरीला पफ चांगला येतो, त्यासाठी आपल्याला हे वाढून घ्यायचं असतं. आता इथे मी आहे तशी कटोरी पहिली ड्रॉ करून घेतली. इथे या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि 1.5 इंच वाढून घेतलं. या बाजूला सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग केलं, 1.5 इंच वाढून घेतलं. त्याच्यानंतर ही 6 इंचाची कटोरी आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि तिथून खाली 1.5 इंचाचं मार्किंग केलं. आता हे जे पॉईंट्स आहेत ते जोडून घ्यायचे आहेत, जे आपण वाढवलेले आहेत ते. तर हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडून घेतले मधल्या पॉईंटला आणि हुकायच्या पट्टीकडून हा पॉईंट इथे जोडून घेतला. आता जी आपण जोडणार आहोत कटोरीचा भाग साईड पार्टला, तर तिथे आपल्याला मार्जिन एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं आहे. तर इथे मी 3 टेपच्या लाईन आहेत तेवढं मार्जिन इथे वाढून घेतलेलं आहे. जास्तही वाढवायचं नाही. इथे जास्त वाढवलं तर फुगा फुगा येतो असं खूप, त्याच्यामुळे जास्त वाढवायचं नाही आहे. आणि इथे वाढवत वाढवत हे मार्किंग जे आहे ते खाली 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे तिथं जोडून घ्यायचं आहे आणि हे गोलाकार आकारामध्ये जोडायचं आहे. जास्त पसरट आकार इथे द्यायचा नाही आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित कटोरीचा आकार जो आहे तो आलेला आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे ह्याचं कटिंग करून घ्यायचं. तर आता जी पहिली कटोरी होती ती आपल्या काहीच कामाची नाही आहे. आता ही जी कटोरी आपण वाढवलेली आहे तीच कटोरी आपल्याला अस्तरवर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. फक्त अस्तरवर ठेवताना ती तिरक्या कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि मग कटिंग करायचं आहे. त्याच्यामुळे कटोरीचा पफ खूप छान येतो. आता कटोरीचं टक्स कसा टाकायचा, तर त्याची जी बाजूची 2 टोकं आहेत ती एकमेकांवर ठेवायची आहेत आणि जोडून घ्यायचं. उभा 2.5 इंच, आडवा 1.5 इंच असं टक्स घ्यायचं आहे. इथे मार्किंग करून घेतलं. बघू शकता इथे मी फोल्ड केल्यानंतर हे अशा प्रकारे कटोरीचा आपला पफ येईल. तर खूप छान अशी कटोरी इथे तयार झालेली आहे. याच्या बाहीच्या कटिंगचा व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेला आहे, तर चॅनलला व्हिजिट करून तो बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल. याच्यामध्ये अजून 2 आपल्याला चेंजेस करायचे आहेत. ते म्हणजे अस्तर जेव्हा आपण घेतो, अस्तरवर कटिंग करतो तेव्हा ही जी योकपट्टी आहे तर तिला खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं, शिलाई मार्जिन. कारण जी योकपट्टी आहे ती आपली 2 बाजूने स्टिच होती आणि आपण फ्रंट आणि बॅक पार्ट सोबतच कटिंग केलेलं आहे त्यामुळे. आणि कटोरी ठेवताना अशी तिरक्या कपड्यामध्ये ठेवायची. बघू शकता हे ताणलं जाते कापड, तर कटोरीचा जो पार्ट आहे तो असा तिरका याच्यामध्ये ठेवायचा आहे. तरी संपूर्ण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला जर अजून कुठल्या साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.